नमस्कार. आज होळीचे कलर खेळून आले आणि कारण सकाळचा एकच डबा होता त्यामुळे मी भाजी ऑलरेडी बनवून ठेवले होते. म्हणलं आले की चपाती करायची आणि त्यांचा डबा द्यायचा. 12:30-1च्या दरम्यान मी डबा देत असते. तर होळी खेळून येत असतानाच मला परत एक मेसेज आला, की ज्यांना मी संध्याकाळचा माझा रेग्युलर डबा असतो त्यांचा फोन आला, की त्यांना पोळी भाजी वरण भाताचा एक डबा आणि पोळी भाजीचा डबा असे 2 डबे हवे होते. तर ते देऊ शकाल का? तर त्यांनाही मी हो म्हणून टाकलं. घरी आले, सगळं फ्रेश वगैरे झाले आणि दोन्ही टिफिन तयार करून घेतले आणि त्यांचे टिफिन मी देऊन घेतले 1 वाजता. बाकी नंतर थोडासा आराम केला. मुलाचाही अभ्यास वगैरे होता, थोडंसं हे केलं. आवराआवरी काय होती ती राहिलेली केली आणि आराम करतच होते कारण की संध्याकाळी म्हटलं 2 टिफिन असतील रेग्युलरचे, तर म्हटलं होऊन जाईल. तोपर्यंत एक अ, ज्या माझ्या रेग्युलर माझ्याकडून शेंगदाण्याचे लाडू घेतात ना, त्या आजी होत्या. त्यांचा मेसेज होता, की मला आज लाडू देशील संध्याकाळी शेंगदाण्याचे. त्यांनाही हो म्हणून दिलं, कारण की मग ते करायला जास्त वेळ लागत नाही. म्हटलं 4 वाजता मी करायला घेणारच होते. तोपर्यंत आणखी एक फोन आला, की ज्यांना पनीरची भाजी तेही माझ्याकडं अधूनमधून घेत असतात. मी तुम्हाला मधी म्हटलं होतं, की त्यांच्या मुलांना खूप आवडते. तर त्यांची रिक्वायरमेंट होती. तर त्यांनी मला सांगितलं, की किती वाजेपर्यंत देशील? तर मी त्यांना सांगून दिलं, की 7 तुम्हाला भेटून जाईल. कारण पनीर मला आणावं लागणार होतं बाहेरून. कारण त्यांना स्पेशली फक्त अमूलचं पनीर लागतं. तर तसं त्यांनी मला अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं म्हटलं त्यांना मी 7 देते म्हणून सांगितलं. मग तयारीला लागले. सगळं वाटण वगैरे करून घेतले. इथे बघू शकता पनीरची भाजी तयार करायला घेतली आणि ते सुरू होतं तोपर्यंत आणखी एक फोन आला. मला संध्याकाळी पूर्ण डबा द्यायचा होता. ज्यामध्ये भाजी, चपाती, आमटी आणि भात द्यायचं होतं. तर त्यांनाही मी हो म्हणून दिलं कारण माझे बाकीचे संध्याकाळचे टिफिन होतेच. तर म्हटलं मग मटकीची भाजी करायचं ठरलं. तर मग बाजूला कांदा, टोमॅटो चिरून ठेवला. एक साईडला कुकर लावलेला. कारण की मग दोन्ही सगळ्यांना टायमात द्यायचं थोडंसं माझं हे असतं. जास्त लेटही नको. त्यामुळे मग ते करायला घेतलं. पनीरची भाजी करून 7 वाजता त्यांना फोन केला घेऊन जा म्हणून. तर ते घेऊन गेले. त्यानंतर मग मी बाकीची भाजी फोडणी टाकली. त्यामध्ये मी मटकी दिली होती आणि तुरी डाळीची आमटी, भात, चपाती. तर अशा प्रकारे मी संध्याकाळचेही टिफिन सगळे कंप्लीट करून दिले टायमामध्ये. तर मी असे रेग्युलर जे व्हिडिओ टाकते ते तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्याशी शेअर करत जाईन. फक्त मला वेळ होतो कारण की सगळे करून झाल्यानंतर मग मला ते ॲक्च्युली एडिटिंग करायचं असतं. त्यामुळं मग सकाळचे आणि संध्याकाळचे दोन्ही सगळे मग मी शूट तर केलेले असतात परंतु तुमच्याशी शेअर करू शकत नाही. कारण की असंच झालं की शनिवारचे, रविवारच्याही मला खूप ऑर्डरी होत्या. त्याही मी ॲक्च्युली शूट करून ठेवल्या परंतु तुमच्याशी शेअरच करू शकले नाही आणि खूप वेळ झाल्यामुळं मग ते माझे राहून गेलेत. ॲक्च्युली ते फोनमध्ये स्टोअर आहेत परंतु तुमच्याशी शेअर करता येत नाही त्यासाठी सॉरी. परंतु माझे व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा.